श्रीराम भावांनो, आपण कोकणात गेलो होतो, एक छोटासा ब्लॉग बनवलाय, तर तो तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला काही विसरू नका. तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत जाईन मी. आम्ही चाललोय फिरायला जरा, मगर भाऊची कटिंग दाढी चालू आहे आणि असाच आमचा ब्लॉग पुढचा तुम्ही बघा. तर जय श्रीराम भावांनो, सकाळचे 4 वाजले होते. आम्ही मुंबईला आलो होतो बीचला, अलिबागच्या इकडं. तर बीचवर आल्यावर पाणी आतमध्ये गेलो होतं खूप जास्त. आम्ही जरा बीच बघायला आलतो, म्हणलं आता सकाळीच बघू. खूप जास्त आतमध्ये पाणी गेलंय. बीचचं वातावरण जरा खराबच दिसतंय. बघू आता सकाळी कसे. झोप काय लागणार नाही आम्हाला आज. फ्रेश वगैरे हो, आंघोळ वगैरे करू तिथं. वगैरे करून पहिलवान तयार होते ते बीचवर जायसाठी. आम्ही आता बीचवर आलोय. बीचचं पाणी आलंय आता वरती. रात्री आलो होतो, वरातमध्ये गेलो होतो. त्याला पोहायची तर इच्छा नाहीये. आपले मित्र सगळे पोहते तिकडं, बघू शकता. तर भावांनो, बीचवर उतरायचं नव्हतं पण इच्छा झाली आणि आलो बीचवरती. तर भाऊ म्हणले रेसलिंग प्रॅक्टिस करायची, तर ते घरी बघू. थोडंसं पोहायचं मूड आहे, पण टॅकला जाऊन पोहू आता. बीचवर ना आलो आता टँक मध्ये. जरा टँक मध्ये पोहू. बीचवर तर काय पोहून नाही झालं. आम्ही चाललोय एका बीचच्या इथं. इथं जरा सीन जरा भारी दिसायला. बघू कसं आहे. चला.
अलिबागला आलो होतो. हॉटेल कोळीनबाई आहे म्हणून फेमस आहे इथं मासे फ्राय, त्यामुळे आलो जरा बघू इथे क्वालिटी कशी काय. पाहिलं पण बसले तिथे. हो काहीतरी बोला दोन शब्द. आता कुठं चाललोय आपण? पैसे आलेलो आहे. उशीर तर झालाय खूप जास्त. वरती जायचंय आम्हाला, मंदिरात वरती जायचंय. चला. बापरे. मंडळी तर आम्ही पोचलोय आता. सगळं बंद झालंय आणि मंदिर पण बंद झालंय, पण आम्ही म्हणलं आलोय तर एवढ्या लांब दर्शन घेऊनच जायचंय असं. हां, आणि दर्शन काय बंद असलं तरी पण दर्शन घ्यायचं येतं, असं काय नसतं. तुम्ही पण या कधीतरी दर्शन घ्यायला. सकाळी प्रॅक्टिस करता येतं का आता? हा, मला वाटतं बंद आहे. दर्शन बाहेरनच घेतलं आपण. चाललं आता.